पानेवडी गावात आज पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण होते. गावातील मान्यवर, ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला मंडळ सर्वांनी मिळून ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. फुलांच्या हाराने सजवलेल्या प्रतिमेसमोर ग्रामस्थांनी दीप प्रज्वलित करून फुले यांच्या कार्याची आठवण जागवली. यानंतर गावातील ज्येष्ठांनी व तरुणांनी आपापले विचार मांडले. शिक्षण हा माणसाचा मूलभूत हक्क हा ज्योतिबा फुले यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सर्वांनी सांगितले. महिला शिक्षण, शेतकरी कल्याण आणि समाजातील सर्व स्तरांना समान न्याय मिळावा यासाठी फुले दाम्पत्याचे योगदान अधोरेखित करण्यात आले. पानेवडी गावातील तरुण वर्गानेही या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. काहींनी समाज जागृतीवरील छोटी भाषणे मांडली, तर काहींनी ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर माहितीपर सादरीकरणही केले. गावकऱ्यांनी सांगितले की फुले हे फक्त नाव नाही, तर प्रेरणा आहे. शेतकरी, कामगार, मागासवर्ग, महिलांसाठी ज्यांनी आयुष्यभर लढा दिला त्या महापुरुषांना गावाने आज सामूहिक आदर व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन महात्मा फुले अमर रहे अशा घोषणा दिल्या. गावातील वातावरणात सामाजिक बंधुतेचा आणि प्रबोधनाचा सुंदर संगम दिसून आला. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी गावात साजरी झालेली ज्योतिबा फुले पुण्यतिथी सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा उत्तम संदेश देणारी. फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता जिजाऊ, माता रमाई